ताई मेथीची गाडी येते. जेवायला कोण वाटते सगळ्या कोणाच्या सगळे कोंडेच आले पाहिजे ना असे. ते अरेंजच केलं तसं कर. तर त्या असतात ना खाली बसायचे. थांबा तुम्हाला दाखवते. नाक मिळत्या. हे बघ हे वाले. मी झोपीतूनच उठले नाही मॅम डोळ्याचे चिपळे तसेच आका बाई झोपेतून उठली नाही. करून घ्यायचे आता मम्मी मम्मी चला. हाय हॅलो नमस्कार. पोलीस उडी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि काल तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आज सोनी मामीच्या डोहाळे जेवणासाठी काय आम्ही शॉपिंग केली आणि रिटर्न गिफ्टला काय देणार आहे तर ते दाखवणार आहोत. तर पाहायचंय हो का? हो. आता याच्या पुढे शौर्य बोलणार. तर हे बघा. हे पहा आम्ही सोनी मामीच्या रिटर्न गिफ्ट साठी आणलेल्या आहेत ह्या चटया. ते पण 2 डिझाईनचे दाखवते. एक ह्या आणि एक त्या. आणि हे यासाठी आणलंय की मस्तपैकी आता म्हणजे त्या साड्या वगैरे कोणी काही यूज करत नाही आणि ह्या मस्त अशा एका एकेला छान 4-4 चटया द्यायच्या म्हणजे मस्त पाहुणे येऊ त्यांच्या घरची फॅमिली असू मस्त बसणार आणि सेम डिझाईन 2 डिझाईन येतात तर वेगवेगळं काढणार. ही एक डिझाईन. ही एक डिझाईन आणि याच्या आता कॅरी बॅग मध्ये टाकून आम्ही पॅक करणार. कॅरी बॅग ते पण वेगळे डिझाईन आहे त्याच्या खालची. सोनी ती वेगळी डिझाईन दाखव. वेगळी डिझाईन दाखव सोनी. हे ही बघा. एक डिझाईन. ही दुसरी डिझाईन आणि ही दुसरी डिझाईन. ही दुसरी डिझाईन. हे बघा हे 2 वेगळे वेगळे आहेत. ती एक वेगळी आहेत पण 3 आहेत. 3 डिझाईन आहेत वेगवेगळे. मस्त दिसायला येतात. छान पण सर्व छान ते डिझाईन. बघा. 4 डिझाईन येतात. 5 ती सेम आहे. तिच्या खालची वेगळी आहे. किती सुंदर डिझाईन येतात. आणि मी पण खाली बसले. पवन असे म्हणजे कट करते हे मी. अरे वेगवेगळ्या ठेवते आता ह्या डिझाईनच्या. वल्ल कसं लागलं की सारखं लावून तीन आहेत का? ह्या धरा ह्या अगोदर ह्या वेगवेगळ्या सारख्या आहेत ना. 4 टाकून द्या कॅरीबॅग. चार येतात. अरे हे की असं तुम्ही फक्त मला हे करून द्या. अरे व्यवस्थित ठेव की 4 असा अशी घडी आली पाहिजे. म्हणजे बघ रॉंग दिसायला तुझं. हे ना हे असं. हॅलो म्हणजे बरोबर करायचं. कोणाला कमी नाही गेली पाहिजे. प्रत्येकीला 4 गेला पाहिजे. ओके कमी टाकलं तिथे कोण म्हणे आम्हाला कमी चालेल त्यामुळे बरोबर 4 टाकायचं. ते अरेंजच केलं तसं कर. आता ते माहिती इकडे तिकडे दिसली डिझाईन ती आपण हे बघ हे असं केलं ना म्हणजे बरोबर येते. हे असं घ्यायचं सगळे. तू एक एकूण असं घेतलंच अगोदर असं करा आणि त्याच्यानंतर हे असं करा.
बरोबर बस. कुठं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम म्हणल्याच्या नंतर किती घाई गडबड असते, तर त्याच्यामुळं हे जे रिटर्न गिफ्ट आम्ही आणलेले आहेत तर ते मस्त छान असे पॅक केले आणि एका पिशवीमध्ये भरत गेलो. कारण की ज्या दिवशी कार्यक्रम, आता 2-4 दिवसावर कार्यक्रमाला हे व्यवस्थित ठेवलं करून, म्हणजे जशास तसं दे नाही. आणि परत म्हणजे धावपळ होती आणि लेकरांची आज सुट्टी होती रविवारची, त्याच्यामुळे लेकरं पण घरी होते. मस्त लेकरांसोबत मिळून आम्ही आर्या, शौर्या, सोनी मामी, आमचा आर्यन, तर सर्वांनी मिळून आम्ही हे काम केलं. तुम्हाला कसे वाटले रिटर्न गिफ्ट? आणि भाऊजाईच्या डोहाळे जेवण थाटामाटात करणं हे नंदेचं कर्तव्य पण आहे आणि काय म्हणतात ते आनंद तो वेगळाच. कारण की आमचं नणंद भाऊजाईचं नातं हे असं म्हणजे मैत्रिणीसारखं आहे, बहिणीसारखं आहे. तर त्याच्यामुळं भरपूर जणी म्हणतात तुम्ही कसं करता, कारण की माझी भाऊजाई पण माझं तेवढंच म्हणजे करते आणि मी पण करते. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की ती माझी भाऊजाई आहे, मी नणंद आहे, मी का काम करू. तर तसं काही नाही आमचं. ती माझं काम करते, मी तिचं करते. आणि एकमेकींना जर समजून घेतलं तर काही गरजच लागत नाही कोणत्या गोष्टीची, असं मला तरी वाटते. आणि बऱ्याचशा नंदेचं कसं असते, मी नणंद आहे, मी का करू काम, तीच करणार, मी बसणार, मी आराम करणार, मग थोडंसं वाकडं होतं आहे. तर त्याच्यामुळं काम केल्याने कधीच मरत नाही माणूस, एवढं सांगते मी. तर त्याच्यामुळं कामाने माणूस समोर येते, हे माझ्या आईचे संस्कार येतं. त्याच्यामुळं घरी आमची आई पण कधीच बसून राहत नाही. ती पण म्हणजे सुनाला कोणती ना कोणती मदत करू लागते. एक टाईमचा स्वयंपाकच करते किंवा दुसरं काही काम असेल तर ती करते, दळणं वगैरे असं. तर त्याच्यामुळं म्हणजे आईचं वय एवढं असून आई शांत बसून राहत नाही. तर मी तर अजून कणखर आहे. आणि त्यातले त्यात सोनी मामी आता सध्या प्रेग्नेंट असल्यामुळं आत्ता जर तिचं केलं तर ती आपलं नंतर नक्कीच करणार. जेव्हाही माहेराला जाऊ आपण तेव्हा ती आपला आदर सत्कारच करणार. आणि नणंदबाई आल्या म्हणून तिला जे आपल्या म्हणजे तिच्या मनामध्ये जे प्रेम वाटेल तर आपल्याला ते प्रेम कायम ठेवायचं आहे. तर त्याच्यामुळं हे नंतर पहा पूर्ण घरामध्ये गरजा झालता त्या आपल्या रिटर्न गिफ्टचा, तर ते पूर्ण झाडायचं. कारण की धूळ वगैरे खूपच डस्ट झाल्यासारखं झालं. ते शौर्या कॅमेरा फिरून पहा तुम्हाला पूर्ण घरात दाखवायली. आणि ते तसं मी झाडायले, कारण की थोडं असं उठून झाडलं की पाठीमागं जाऊ लागलं ते हवेनी. तर त्याच्यामुळं माहिती आहे का, नणंद भाऊजाईने कधी, मी तरी सांगते माझं तरी, माहेराला जरी गेले तरी पण तिथे पण काम करते, सासरी गेले तिथं काम करते, माझ्या घरी तर मी काम करतेच करते. तर त्याच्यामुळं कुठे जरी गेलं. आणि अजून एक सांगते, लेडीजला असं असते पाहुण्यांच्या घरी जरी गेलं तरी पण तिथं काम करावंच लागते. तसं पुरुषाचं नसते. तिथं पाहुण्याच्या घरी गेलं तरी मस्त आरामशीर बैठकीत बसणार, म्हणजेच हॉलमध्ये बसणार, त्यांचं चहा पाणी नाश्ता होणार. आणि जी आपण पाहुणी जातो तर त्यांनी म्हणजे आपले जायचं, त्यांच्यासोबत किचनमध्ये बसायचं, त्या काहीतरी स्वयंपाक करत असतात तर त्यांना हेल्प करायची. कारण की आपण समजून घेतो, कारण की आपल्यासारखंच आता त्यांच्या घरचे 4 माणसं, आपण गेलेले 4 म्हणजे 8 माणसाचा त्या महिलेला पण स्वयंपाक करायचा. तर थोडीशी मदत केली तर तिचं पण लवकर होईल किंवा ताट वगैरे वाढू लागले तर. कारण की प्रत्येक महिला ही जाणून घेते त्या समोरच्या महिलेचे. आणि एखादी असतीच की जे नमुना नाही बाई, तिच्या घरी गेलात तर मग ती बाई जरी स्वयंपाक करत असली तर ही ऑर्डर देणार, ताई पाणी द्या बरं माझ्या मुलीला, ताई ही का नाही चहा घेतच नाही, हिला दूध करा बरं. म्हणजे ती बिचारी यांच्याच आवभगत करत असती आणि ही
पाहुणी म्हणणारी कोणी पण असू, ती नणंद असू, भाऊजाई असू, कोणी पण असू, तर ती तशी करते. आणि तसं करायला नाही पाहिजे, कारण की प्रत्येक महिला ही आपलं म्हणजे ती तिचं कर्तव्य करते. ती म्हणत नाही की तुम्हाला आमच्या घरी येऊन काम करा, पण थोडीशी हेल्प, जसं की आता पाणी घ्यायचं वगैरे, नाही राहू द्या तुम्ही स्वयंपाक करायला तर मी घेते पाणी, किंवा माझ्या लेकराला पाणी देते, काही नाश्त्याला द्यायचं असलं तर मी देते, तुम्ही तुमचं काम करा, असं जर म्हणलात तर त्या महिलेला पण छान वाटेल. म्हणेल बाई काय पाहुणी घंटाभर आली पण बसलीसुद्धा नाही, मस्त म्हणजे मदत केली. तर कामाने कधीही म्हणजे समोर जाता तुम्ही, तर त्याच्यामुळं चांगले काम, चांगले विचार ठेवा, तुम्ही कधीच माघार येणार नाहीत. आणि जे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात तर त्यांच्यापासून 4 हात लांबच राहिलेलं बरं. त्यानंतर मस्तपैकी जेवायला पहा, गुलाबजामुन, मठ्ठा, वरण भात, पोळी, शेवग्याची भाजी, मिरचीचा ठेचा, भेंडीची भाजी, सलाड, हे सर्व असं छान असं जेवण केलं मी. बाहेर केलं, कुठे केलं. आणि हे पहा आर्या, शौर्या आणि आमच्या नणंदबाई पण आल्या आज. आणि भावाला बघा, नणंदबाई वाढू लागायल्यात मस्त जेवायला. तुम्हाला म्हटलं ना, मी पण नणंद काम करते आणि माझी नणंद पण पहा भावाला वाढायला. हे पहा नंदाचा मुलगा आणि तो माझ्या बहिणीचा मुलगा अक्षय. आज योगायोगाने साहेबांना 3 टाके पडले, म्हणून साहेबांची पण बहीण पाहायला आली आणि माझी पण बहीण साहेबांना पाहायला आली. आणि आमच्या दोघांच्या बहिणी बघा सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर गप्पा मारत बसल्या होत्या. आणि ते नणंदबाईचा मुलगा आणि शौर्याने व्हिडिओ केला. म्हणजे योगायोग म्हणा, हे दोघी पण एकदा पाहायला आल्या त्यांना, आणि त्याच्यामुळं त्यांना पण खूप दिवसाच्या नंतर त्या दोघींच्या भेटी झाल्या, तर छान अशा गप्पा मारू लागल्या. तर आज नणंदबाई, माझी बहीण दोघी पण घरी आलेल्या. आणि सोनी मामी पहा इकडं स्वयंपाक करत होती. आणि शौर्या म्हणली थांबा तर सोनी मामीला पण व्हिडिओमध्ये घेते. सोनी मामीचा पण तिने व्हिडिओ घेतला. आणि माझं मला ड्युटीला जायचं होतं, म्हणून मी माझं काम वगैरे करून आवरलं. आणि तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा. उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका.